नमस्कार. वजन कमी करणं हे शारीरिक कष्टाचं काम आहे, पण त्या शारीरिक कष्टांबरोबरच आपली मानसिक क्षमता जबरदस्त हवी, म्हणजे आपण त्या शारीरिक कष्टाच्या मार्गावर राहतो असं तर सगळेजण सांगतात. पण ही मानसिक क्षमता कशा प्रकारे डेव्हलप करायची याचं आकलन मात्र खूप कमी ठिकाणी आपल्याला मिळतं. पण जर का कोणी सांगितलं की ही मानसिक क्षमता कशा प्रकारची हवी, तर आपलं काम जरा सोपं नाही का होणार. चला तर बोलूया हंगर स्केल विषयी. हंगर म्हणजे भूक आणि स्केल म्हणजे मोजमाप. हंगर स्केलमध्ये आपण आपल्या भुकेचं मोजमाप करायला शिकतो. कोणतीही गोष्ट मोजमापात केली तर ती योग्य प्रकारातच होईल ना, म्हणजे अति पण जेवण होणार नाही आणि आपण वजन वाढेल्या भीतीने कमी पण जेवणार नाही. तर या हंगर स्केल विषयी आता आपण जाणून घेणार आहोत. आपण हंगर स्केलवर नंबर 1 वर असतो जेव्हा आपण खूप वेळापासून उपाशी असतो, आपल्याला चक्कर येत असते आणि आपलं डोकं दुखत असतं आणि आपलं लक्ष मात्र कुठेही लागत नाही. जेव्हा अगदी चक्करही येत नाहीये, पण पोटात ढवळून निघतंय, इरिटेट होतंय, आवाज येत आहेत आणि एनर्जी खूप कमी झालेली आहे, तेव्हा तुम्ही हंगर स्केलवर नंबर 2 वर असता. खूप भूक लागली, पोटात कावळे ओरडतायत नुसते. अगं, तू हंगर स्केलवर नंबर 3 वर आहेस. आता जेवलंच पाहिजे बरं का. 3च्या खाली म्हणजे 2 किंवा नंबर 1 वर घसरलात आणि जेवायला बसलात की तुम्ही अति खाऊ शकता, म्हणजेच 3 नंबरच्या खाली जेवलात की ओव्हर इटिंग होतं. काम करताय आणि जेवणाचा विचार येतोय मनात, थोडी थोडी भूकही लागली, लवकर उठा आणि जेवायला बसा. तुम्ही हंगर स्केलवर नंबर 4 वर आहात. योग्य भुकेची हीच वेळ आहे. 4 ते 6 पॉईंट्समध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही कम्फर्टेबल झोनमध्ये असता आणि याच स्केलमध्ये राहण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा. शहाण्यासारखे आता तुम्ही जेवायला बसलात आणि आता तुम्ही नंबर 5 वर पोहोचलात की तुम्ही अशा स्थितीत येतात की आता भूकही नाही आहे आणि पोट भरलेलं पण नाही आहे पूर्ण. तर अशा स्थितीत जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तुम्ही नंबर 5 वर असता. प्रसन्नपणे पोट भरलेलं आहे, आता भूकही नाही आणि ताटावरून उठलं तरी चालेल, अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा तुम्ही स्वतःला 0.6 द्या आणि आता ताटावरून उठा. थोडी जागा शिल्लक आहे पोटात, असू दे. जेव्हा कोणी जेवायचा आग्रह करतंय पण तुमचं पोट भरलेलं आहे पण समोरच्याचं मन राखायला थोडंसं खाऊ शकतो, अशी स्थिती जेव्हा असते तेव्हा तुम्ही नंबर 7 वर असता. किंवा सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि कोणीतरी म्हणालंय तो एक घासभर भात उरलाय, घेशील का तो? जरी खूप अनकम्फर्टेबल होणार नसेल तरी ते खाऊ नका. 100% पोट भरलंय बाबा, आता खरंच काही नको खायला, असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही हंगर स्केलवर पॉईंट नंबर 8 वर आहात. खूप अनकम्फर्टेबल अशी ही फिलिंग असते. पोट आहे की टरबूज असं वाटत राहतं. खाऊन खाऊन पोट दुखतंय, हंगर स्केलवर नंबर 9 वर आहात. खूपच जास्त अनकम्फर्टेबल स्टेट असते ही, दुसरं काही सुचत नाही, उलटी करावीशी वाटते. दिस इज नंबर 9 फॉर यू. तर अशी आहे ही हंगर स्केल. याच्यामध्ये पॉईंट नंबर 4 टू पॉईंट नंबर 6 याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. 4 पॉईंटच्या खाली जेवायला बसाल तर तुम्ही ओव्हर इट कराल आणि 6 पॉईंटच्या वरती तुम्ही जेवाल तरी तुम्ही ओव्हर इटच कराल. आणि अगदीच भुकेल्या पोटी जेवणावरून उठू नका, नाहीतर पॉईंट 1 आणि 2 वर जायला तुम्हाला वेळ लागणार नाही आणि वारंवार खाल्ल्याने वजनच वाढेल. स्वतःला अवेअर करा, स्वतःशी बोला, स्वतः विचार करा आणि विचार करूनच जेवण करा. वैचारिक जेवणासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.